शिकवी आम्हाला, पवित्र शास्त्र शिकवी आम्हाला, प्रार्थना कशी करू नये. बाप्पा संगती बोलताना, म्हणजे परमेश्वराबरोबर बोलताना, बाप्पा संगती बोलताना भान कधी हरवू नये. दोष कुणाचे काढू नको, तुलना कोणाशी करू नको. मागण्यांची मोठी यादी करून व्यर्थ बडबड करू नको. जर तरची भाषा बोलून देवाची परीक्षा पाहू नको. धार्मिकतेचे सोंग करून लांब लांब प्रार्थना करू नको. ढोंग्यासारखे लबाड वागून लोकांचं लक्ष वेधून घेऊ नको. खोटा संदेश नको. अलंकारिक भाषा बोलून दुसऱ्यांना कमी समजू नको. स्वतःला सर्व मिळावे म्हणून हुकूम त्याला सोडू नको. माझ्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून अटी त्याला घालू नको. बाप्पा बाप्पा म्हणून प्रभूशी, बाप्पा बाप्पा म्हणून प्रभूशी लढिवाळपणे बोलू नको. दुर्जनांच्या संगती राहून तुतांचा पहारा मागू नको. वचनासाठी कान बंद करून उगाच धावा करू नको. मागा म्हणजे मिळते, सर्वांना मागा म्हणजे मिळते म्हणून फुकट वशिला लावू नको. अयोग्य प्रार्थना केली तर दुरात्मेही सज्ज असतात. अयोग्य प्रार्थना केली तर दुरात्मेही सज्ज असतात. सर्व प्रार्थना गोळा करून सैतानाच्या स्वाधीन करतात. सैतानाकडून उत्तर आले तेव्हा सर्व उलटे पालटे होते. दोष मात्र देवालाच देतात. दोष मात्र देवालाच देतात. माझे काय चुकले होते? मी तर तळमळून प्रार्थना केली होती, उत्तर मात्र वेगळेच आले. देवाने मला निराश का केले? देवाने मला निराश का केले हे मला कळायलाच हवे. ऐक, मी काय सांगत आहे, तुझे काय चुकले. ऐक, तुम्हाला नाही विश्वास नाही. ऐक, मी काय सांगत आहे, तुझे काय चुकले होते. योग्य प्रार्थना कशी करावी हे तुला ठाऊक नाही. शुद्ध मनाने तू देवाजवळ आला नाही. नम्र होऊन प्रभूच्या चरणाजवळ बसला नाही. आपला आणि देवाचा संबंध यांत्रिक नाही. गुप्तदर्शी पिता मन पाहतो, स्वरूप नाही. तू मूलभूत तत्वांचे पालन केले नाही. देवाच्या अटींची पूर्तता तू केली नाही. म्हणून देवाचे कृपेचे कार्य म्हणजे उत्तर, देवाच्या कृपेचे कार्य झाले नाही. अशा अयोग्य प्रार्थना देवाला मान्य नाही. म्हणून